हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉग. तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे तुळशीबागेमध्ये, जिथे तुम्हाला फोल्डेबल ऑर्गनायझरच्या सगळ्या बॅग्स अवेलेबल आहेत, जे की फक्त 20, 25, 60 अशा किमतीपासून सुरुवात आहेत. तर आपण हे शॉप येते कुठे तुम्हाला सांगते. तर हे शॉप तुम्हाला असं दिसेल जेव्हा तुम्ही तुळशीबागेत एंट्री करताल बँक ऑफ महाराष्ट्राच्या त्या लेनमधून. तिथून एंट्री केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचं जे शॉप आहे तुम्हाला हे दिसत. नमस्कार. इथे आपण आलो. तर आपल्याकडे जो सगळं बॅगचं जे कलेक्शन आहे, तर ते आमचे जे व्ह्युअर्स आहेत युट्यूब वरती, तर ते पण इंटरेस्टेड असतात अशा बॅग्स घ्यायला. तर आपलं तुळशीबाग बँक ऑफ महाराष्ट्राचे तिथे समोर, बरोबर, विश्रामबागवाडीच्या समोर, महाराष्ट्र बँकेच्या जवळच. तिथून आलं की दोन दुकानं सोडलं की हे स्टोअर आहे, बरोबर आहे. तर आपल्याकडे जे स्टोरेज बॅग वगैरे, साडी कव्हर वगैरे सगळं आहे आपल्याकडे. तर कितीपासून सुरुवात होते? साधारण साडी कव्हर घेतलं तर सिंगल साडी कव्हर 20 रुपयापासून चालू आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मग व्हरायटीज घेतले तर वेगवेगळे, म्हणजे 20 आहे, 30 आहे, 40 आहे, 50 आहे असं. आणि बाकी 6 साड्यांचं घेतलं तर 60 रुपयाला आहे. 12 साड्यांचं घेतलं तर 80 रुपयाला आहे. आणि त्याच्यापेक्षा वेगळी क्वालिटी म्हणजे कॅनव्हास मध्ये वगैरे घेतलं तर मग ते 100 रुपये, मग त्याच्या पुढे अशी रेंज वेगवेगळे. तर आम्हाला काही सॅम्पल दाखवताल का? हो, तर आपण काही सॅम्पल बघू. साधारण हे असं 6 साड्यांसाठी येतं. 6 साड्यापासून 7 इंची कव्हर आहे. 7 इंची कव्हर आहे. हे 7 इंची कव्हर आहे. हे साधारण 60 पर्यंत येतं. अच्छा, हे 60 रुपीज पर्यंत. ओके. हे बघू शकता 60 रुपयामध्ये हे 6 साड्यांचं कव्हर आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 साड्या आरामात बसू शकतात. तर हे तुम्हाला 60 रुपयाला पडेल यांच्यामध्ये. तर काका हे कसं आहे, बार्गेनिंग होतं का फिक्स? नाही, हे आता मी रिजनेबलच सांगतोय. जर बार्गेनिंग तर 10-20 रुपये वाढून मग ते असं होतं. बार्गेनिंग असं होतं की थोडेसे वाढून ते होतं. हे असं घेतलं तर हे साधारण 120 रुपयाचे. ओके. याच्यापेक्षा डबल हे 12 साड्यांचे, 12 इंची कव्हर. त्याच्यामध्ये मॅटीमध्ये एक येतं असं. 120 रुपयाला आहे हे. याच्यातही कलर्स वगैरे वेगळे कलर्स त्यामध्ये 5-6 कलर येतात. ओके, चालेल. त्याच्यामध्ये एक तुम्हाला असं एक येतं. हे मॅटीमध्ये येतं. हे 350 काय तिथे स्टोरेज बॉक्स आहे. 65 मटेरियल. हे मॅटी मटेरियल म्हणजे तुम्ही सॅक वगैरे वापरता त्याचं मटेरियल. अच्छा, सॅक वगैरे वापरतो. मजबूतीसाठी जाड पण आहे, मजबूत पण आहे. आणि हे 12 साड्यांचं आहे. 12 साड्यांचं 12 इंची. हे पण बघू शकता, हे पण 12 साड्यांचं कव्हर एकदम मस्त आहे आणि जाड पण आहे. कव्हर पण बघू शकता, असं खराब नाही होणार. किती तुम्ही आरामात 12 साड्या, हेवी साड्या ट्रान्सपरंट येतं. हा, खोलने वाला ट्रान्सपरंट आहे. हे बघू शकता, हे ट्रान्सपरंट आहे. 12 साड्यांचं. आणि हे कितीला आहे ट्रान्सपरंट? कुठलं ते 180 रुपयाचे. 180 ते 150. ओके. आणि हे खालचं 150 रुपयाला. हे बघू शकता 150 रुपयाला पण छान आहे 12 साड्यांसाठी. आणि हे ट्रान्सपरंट आहे. तर हे पण छान 180 रुपयाला. ट्रान्सपरंट जर हवा असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळेस आपण कबर्ड मध्ये, वॉर्डरोब मध्ये ठेवतो पण नाही लक्षात येत की आपण कोणती साडी कुठे ठेवली. तर ह्या ट्रान्सपरंट मधून आपल्याला लगेच लक्षात येतं. तर हे तुम्हाला पडेल 180 रुपयाला. 66 लीटर काही आणि हे 150 रुपयाला. खरं तर मला हे आवडलंय कारण छोटा फिर आपको अलग में आएगा. स्टोरेज त्याच्यात. आणि हे जे आहे ना, हे सगळं आपण जसं सॅक वापरतो ते मजबूत आहे, खराब पण नाही होणार. तुम्ही हेवी करू शकता. एक काम करो, बेटर आहे ऑप्शन. हे तुम्हाला आवडला असेल, हवा असेल साडी कव्हर वगैरे तर. हे सॉक्स रुमाल इनर्स आहे. स्टोरेज बॉक्स 24 कंपार्टमेंटचे. 24 कंपार्टमेंट. आणि हा फोल्डेबल आहे प्लस. ओके. फोल्ड पण होऊ शकतो. फोल्ड पण होतो. हा, म्हणजे वापरायचं नसेल तर फोल्ड करून ठेवायचं. हा शर्टचा ऑर्गनायझर आहे. शर्ट ऑर्गनायझर नाही, दोस्त आहे. लेगिंग्स ऑर्गनायझर आहे. यामध्ये लेगिंग्स, टी शर्ट, टॉप, जीन्स ठेवून व्यवस्थित ठेवून. हे पण फोल्डेबल असतं. ओके. आणि हे कितीला जाते? हे 250 रुपयाचे. 250 ला. हे घेतलं, हे वॉर्डरोबचं ऑर्गनायझर. हे स्टँड वाले. अच्छा, कॉमन म्हणजे आपण सगळं वॉर्डरोब मध्ये तुम्ही सगळं देऊ शकता, म्हणजे साड्या, ड्रेस. म्हणजे ज्वेलरी बॉक्स पण आपण ठेवू शकतो. हे सगळं म्हणजे तुम्ही ऑर्गनायझरच आहे. हे पण फोल्डेबल असं. याला आतमध्ये रॉड येतात. ओके. त्याच्यामध्ये हे असं घेतलंय शर्टचं ऑर्गनायझर. याच्यामध्ये तुम्ही 12 ते 13 शर्ट, इस्त्रीचे शर्ट व्यवस्थित बसत. बरोबर आहे. आणि हे पण फोल्डेबल असतं. अच्छा, हे पण फोल्ड होतं का? सगळे फोल्डेबल आयटम. हे जे आयटम आहेत सगळे फोल्डेबल असतात. अच्छा. हे सगळे आणि वेगवेगळ्या साईज मध्ये. आणि वेगवेगळ्या साईज मध्ये. साधारण 12 बाय 18चा येतो. म्हणजे वॉर्डरोबचा जो साईज आहे त्याला लक्षात घेऊन या गोष्टी बनवलेल्या असतात. त्याच्यामुळे म्हणजे कुठं अडचण होत नाही. आणि एखादं कसं वॉर्डरोब छोटच असेल तरच प्रॉब्लेम असेल, नाहीतर रेग्युलर जे आपले गोदरेजची कपाट किंवा वॉर्डरोब असतात त्याच्यामध्ये हे व्यवस्थित बसेल. आणि हा जो आहे हा स्टोरेज बॉक्स हा 66 लिटरचा आहे. 66. आणि हा फोल्डेबल आहे. फुल फोल्ड. हा बघू शकता. हा फक्त सॅम्पल आहे जे सगळ्यांना ते दाखवतात, नाही तर बाकीचे असे ओपन करता येत नाही. याच्यामध्ये हा एवढा फोल्ड होतो त्याचा.
ओके, असं फोल्ड होत म्हणजे नको असेल तर तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता. आणि हे व्यवस्थित पण बसतात कपाट व्यवस्थित असे बसतात. दबत नाहीत वगैरे काही? कपाटात म्हणजे हे वॉर्डरोबच्या बाहेरचे म्हणजे तुम्ही वॉर्डरोबच्या वर जे ठेवतात हा. त्याच्यासाठी या वस्तू असतात. ओके, त्याच्यावर असं वजन आहे. वजन ठेवतात. बाकी असे हे पाऊचेस आहेत. हा 3चा सेट आहे. हा बँगल पाऊच आहे. हा वॉश बँगल, बॅग हा बँगलचा कितीचा आहे? बँगलचा हा 120 रुपयाचा 120 2 रॉड्स आहे. मग त्याच्यामध्ये 20-20 रुपये वाढत जातात. सिंगल अजून एक वाढला 140, 150, 180 असं. पण याच्यामध्ये क्वालिटीज येतात भरपूर. अच्छा, म्हणजे थोडासा पातळ, हा जो साईडचा बेस असतो हा थोडासा पातळ आला तर अच्छा. हा मजबूत आहे. याच्यापेक्षा पातळ आला तर अजून 10-20 रुपये, म्हणजे 100 रुपयापासून बँगल पाऊच. आणि हा ज्वेलरी पाऊच आहे. हा दाखवताल का? दाखवतो. हा ज्वेलरीचा वेगवेगळे पाऊच आहे. jewelry याच्यामध्ये box आहेत तुम्ही तुमच्याकडे? ज्वेलरी ठेवू शकता. ज्वेलरीसाठी पाऊचेस असतात त्याच्या अच्छा, वा, आतमध्ये मस्त. आणि हे अटॅच असतात सगळे. अच्छा, अटॅच. किती म्हणजे पाऊच आहेत हे? कुठले हे 4 पाऊच येतात 4 आतमध्ये. pouch. याला इकडे तुमचे बाकी लिपस्टिक वगैरे ठेवायला आहे. इकडे त्याला एक कंपार्टमेंट पण दिलेलं आहे. अच्छा. आणि हा टोटल फोल्डेबल असतो. म्हणजे हे तुम्ही अरे वा, काढून मस्त. फोल्ड करून ठेवू शकता. अच्छा अच्छा, म्हणजे सगळंच फोल्डेबल सगळं फोल्डेबल आहे. आणि कितीला जाईल हा? हा 120 रुपयाचा 120 रुपयाला. याच्यामध्ये मोठा साईज पण आहे ना? याच्यामध्ये मोठा साईज हे हा वाला? 18 कप्प्यांचा येतो. 18 कप्प्यांचा. 14 कप्पे सॉरी. अच्छा, 14 कप्प्यांचा. याच्यामध्ये हे पाऊचेस येतात. हे मोठे छोटे मिळून असे 14 पाऊचेस. अच्छा, हे अटॅच आहेत. हे अटॅच सगळे अटॅच. ओके. आणि हा वाला जो ट्रान्सपरंट हा 4चा सेट येतो. 4चा. याच्यामध्ये एकात एक 4 साईजचे 4 पाऊच येतात तुमचे. अच्छा म्हणजे साधारण हा एक छोटा येतो, अच्छा. हा त्याच्यापेक्षा मोठा, हा त्याच्यापेक्षा मोठा, हा त्याच्यापेक्षा मोठा, असे 4 अरे साईजचे वा. 4 येतात. आणि हा कितीला जातो? हा 250 आहे. 200 पर्यंत वगैरे येतो. येतो. आणि हा जो आपण दाखवला 14 कुठला सेटचा हा 350 रुपयाचा आहे. 300 पर्यंत वगैरे येईल. 300 पर्यंत वगैरे. आणि याच्यामध्ये पण हा कापडी आहे ना? हा त्याच्यामध्ये हे व्हरायटीज आहे. याच्यामध्ये ह्या सगळ्या व्हरायटीज कलर्स वेगवेगळे आहेत. अच्छा, म्हणजे मग जवळजवळ 24-25 कलर येतात. बाकी सेमच. बाकी सेमच आहे. बाकी फक्त सेम, तर फक्त हे पण बघू कलर. शकता, जे आपण आता इथे पाहिले ना प्लास्टिक मध्ये, तर तुम्हाला जर असं कव्हर मध्ये हवं असेल तर हे पण इथे कव्हर मध्ये पण यांच्याकडे मॅटी आहे. मटेरियल असतं वरचं त्याच्या. अच्छा, म्हणजे बऱ्याच जणांना असं कव्हर मध्ये लागतं. त्याच्यामध्ये कसं वेगवेगळे वेगवेगळे आहेत. आणि हे कितीला आहेत हे पण? साधारण हे 250 200 पर्यंत वगैरे हे येतात. सगळे 200 देतो. पर्यंत. आणि असं एक वॉश बॅग पण आहे यांच्याकडे. मेकअप किट available. येतो. हा मेकअप व्हॅनिटी म्हणतात त्याला. अच्छा, मेकअप व्हॅनिटी. हे मेकअप साठी असतं. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळे कंपार्टमेंट आणि फोल्डेबल, हे पण फोल्डेबल. फोल्डेबल. आणि मॅटी मटेरियल टिकायला वगैरे एकदम बेस्ट. म्हणजे एकदा घेतलं तर 2 वर्ष बघायचं नाही अशी बघायची गरज क्वालिटी नाही. आणि कितीला जातं हे? हे 250 आहे. 250, 250 रुपयाला. आणि अजून काय काय तुमच्याकडे? आपल्याकडे बाकी पर्सेस आहेत. मग साधारण ह्या 200 रुपयाची रेंज आहे. अच्छा, ह्या सगळ्या 200च्या आहेत? या 200च्या आहेत. या अशा घेतल्या अशा 350 आहेत. अच्छा, ह्या सगळ्या 350. हे साधारण अशा घेतल्या अशा 450 रुपयाच्या आहेत. अच्छा, त्या सगळ्यावरच्या 450. या अशा घेतल्या या 350 आहेत. 350. बाकी हेम्पच्या बॅग आहेत. म्हणजे हँडलूम आहेत. हँडलूमची दाखवा बरं एखादी. प्युअर हँडलूमची आहेत बॅग. प्युअर हँडलूमची. ओके, तर हे आपण बघू शकता, ह्या पण बॅग्स आहेत त्यांच्याकडे. आणि प्युअर हँडलूमची पण बॅग आहे. आणि मस्त बॅग आहे, मोठी बॅग आहे. तुम्हाला असं व्यवस्थित त्याच्यात सामान बसेल असं. आरामात मार्केटमध्ये जाताना आरामात भरपूर सामान तुम्ही कॅरी करू शकता. आणि दिसायला पण एकदम सुंदर आहे. काय प्राइस आहे याची? ही साधारण 450 रुपये. 450 रुपये. ओके, हे पण मस्त आहे. आणि याच्यात डिझाईन वगैरे असते? याच्यामध्ये पॅटर्न डिझाईन बहुत सारे भरपूर आहेत. भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये. आणि हे आपण बघू शकता 300, 350च्या रेंजच्या आहेत. आणि ह्या खालच्या? या 200 रुपयाच्या. या 200च्या अशा घेतल्या 250च्या आहेत. अच्छा, 200, 250च्या. आणि ह्या सगळ्या ह्या 300च्या आहेत. कुठले? 200 रुपये. या 350 रुपये. अच्छा, त्या 350च्या. ओके, साधारण 200, 250, 350, 450 असं रेंज आहे आपल्याला. वॉश बॅग मध्ये हा 3चा सेट येतो. ते ओले कपडे वगैरे मोस्टली ठेवतो ना आपण याच्यामध्ये. याच्यामध्ये 3 साईजचे 3 येतात. हा एक साईज आहे, हा एक साईज आहे, हा एक साईज आहे. अरे वा, मस्त. कितीला आहे हे? 250 रुपये. हे बघू शकता, ओले कपडे ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे गेलो ना आपण तर असं ठेवू शकतो. हे वेगळं आणि खराब पण नाही होणार. तर बाकीच्या कपड्यांमध्ये मिक्स पण नाही होणार. तर जनरल हे ओल्या कपड्यांसाठी वापरतात. तर ट्रॅव्हल मध्ये किंवा तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे 100 रुपये. हे कितीला म्हणलं तुम्ही? 250. 250ला तुम्हाला हे 3 सेट इथं वॉश बॅगचा मिळणार आहे. आणि हे वॉशेबल पण आहेत, खराब पण होणार नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला वेगळे कलर्स पण आहे. हा ब्लॅक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा व्हाईट कलर हवा असेल तर हा व्हाईट पण कलर आहे याच्यामध्ये. हा कितीला आहेत ह्या पिशव्या? हे 100 रुपये. 100 रुपयाला. ओके, असं आहे की असं आहे की. हे बघू शकता 100 रुपीजला आहेत हे. तीच देऊ का? आणि इथे पण एक कप्पा आहे याच्यावरती. आणि मोठी आहे, लाईट तो वेट पण आहे. चांगला आहे. हा पण चांगला आहे. खूप हेवी नाही ठेवू शकणार. पण आपण जनरली जर तुम्हाला थोडंफार सामान आणि हलकं फुलकं घ्यायचं असेल तर एकदम व्यवस्थित आहे.
100 रुपयाला आहे फक्त ही. अच्छा, 3 in 1 पीस आहे. ओके. याची सॅक पण होते, बॅग पण होते आणि क्रॉस बॅग पण होते. ही साधारण ही बॅग, अच्छा, हँडबॅग सारखं ही अशी सॅक, सॅक मध्ये. आणि हे इकडे लावलं की क्रॉस बॅग होते. अच्छा, याची फुल क्रॉस बॅग होते. ओके. साईडला कितीला जाते हे? ही साधारण 450 रुपयाची. 450 ला. क्वालिटी वगैरे चांगली, क्वालिटी पण छान. ओके. बाकी मग रेग्युलर सॅक घेतली तर अशा साधारण 200 पर्यंत वगैरे येतात. ह्या रेग्युलर सॅक, अच्छा, त्या रेग्युलर रेग्युलर 200 वगैरे. हे बघू शकता, याला 3 कप्प्यांची आहे नाही? हा, याला पुढे मध्ये 2 आहे, पाठी 1 आहे. अच्छा, इथे 1 आहे. हे दाखवता का आपण? त्याला इथे 1 कप्पा येतो, ओके. हे मध्ये हे 2 कप्पे येतात त्याला. अच्छा, ते 2 कप्पे. आणि बॅकला 1 साईडला कप्पा पण आहे. आहे. तर ही 200 ला जाते 200 रुपये. आणि ही 450 म्हणतात ना? हे बघू शकता, ही 450 ला एकदम आहे, रिजनेबल मजबूत पण आहे. आहे. याच्यामध्ये मिळतात 10 मध्ये पण रुपये, बाकी मोठी कमाई साईडला नाही. रेट मध्ये दादा फरक वाटला परत आम्ही पैसे परत देऊ, आणि काळजी इथे नका पण बघू टाका शकता ते तुम्ही, इथे पण तुम्हाला 1 कप्पा मिळून जाईल. आणि ह्याच्यावरती हे याच्यात टाका म्हणजे तुम्हाला घेता येईल ना ताई, मोठं दुखणार ताई. तुम्हाला ही बॅगचं कलेक्शन पाहायला मिळेल. हा, म्हणजे कसं आहे तुमचे, आणि कसं आहे ताई 3 साईज मध्ये आहे. अच्छा, 3 साईज मध्ये. हा एक साईज आहे, तो हा एक size. ठीक आहे. आणि हे सगळ्यात जे हँडलूमच म्हणलात ना, हे कुठलं हवं आहे? हँडलूमच आहे. आणि हे पण हँडलूम मध्ये. हिमाचल वर नाही तुला. अच्छा, हिमाचल वरून येते हे. आणि याची काय प्राइस आहे ह्यावाला? 300 रुपयाची. ही 300 रुपये. ही 350. 350 आणि ती वाली 450. मोठी 450. अच्छा.